महाराजांनी अनेक महाराजांसारखा अवतारच झाला नाही, काय सांगावं. महाराजांनी एक भजन असं लिहिलं, एक नाही अनेक लिहिले, व्यवहार न करतो ज्याला परमार्थ कशात त्याला. ज्याला व्यवहारच नाही करून राहिला त्याला परमार्थ कशा. लहर की बरकत श्लोक आहे, अगर व्यवहार में नहीं ठीक तो परमार्थ का कैसे कर सके, परमार्थ नहीं कर सके तो ज्ञान कैसे भर सके, ज्ञान ना भर सके तो ध्येय कैसे धर सके, इतना ना कर सके तो भाऊ सिंधू कैसे तर सके. काय लिहिलं हो महाराजांनी. 10 रुपयासाठी तुम्ही चिंतन करा. मी जे शब्द बोलून राहिलो हे माझ्या आतमध्ये आहे का मी टाइमपास करून बोलून राहिलो, याचं चिंतन करा. मी आज काय काय बोललो असं चिंतन करा. तुम्ही किती खोटे बोलले पहा. 10 रुपयासाठी खोटे बोलले. मिरची असून बाईनं थोड्याच्या बाजूला बाईनं मिरची, मला पाहुणे आले, बाई हिरवी मिरची आहे का, तुमच्या घरी टोपलं भरून यायचं नाही म्हणून तुम्ही अतिशक्तीनं बोलले. हे आपली झोपडी आहे महाराज. महाराज असून झाले झोपडी म्हटलं, अहंकारानं बोलले. विचार करा थोडासा बोलण्याचा. अतिशुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा, अध्यात्म की शक्ति हमें पल भी नहीं कर दे जुदा. क्या बात है. एका कडव्यामध्ये साऱ्या ब्रह्मांडाचं ज्ञान महाराजांनी टाकलं. अतिशुद्ध हो आचार से तन मन हमारा. जसं तन तुम्ही साबणीनं घासता तसं मन. तन धुण्यासाठी साबण आणि पाणी आणि व्यायाम पाहिजे आरोग्याला चांगलं ठेवायसाठी, तसंच मन धुण्यासाठी साधना पाहिजे. सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान. आणि धनाच्या शुद्धीसाठी दान पाहिजे. दानाशिवाय धनाची शुद्धी होत नाही. तन मन हमारा सर्वता, अध्यात्म की अध्यात्म निर्माण झाल्याशिवाय खरा आनंद मिळत नाही. तो ते निर्माण होण्यासाठी ही साधना आहे मित्र. सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान. मला माहित नाही, मला जे काम दिलं ईश्वरानं मी तुम्हाला करून राहिलो, तुम्ही दुरुस्त झालेच पाहिजे, हा माझा अहंकार आहे. माझ्याकडे शिकवायचं काम आहे. पहा, जमीन दिली माझ्या नावावर आला 7-12, तिला डवरणं वखरणं पेरणं माझं काम आहे. पण त्याला एवढं आवरेज आलंच पाहिजे हे त्याच्या आधी आहे. मी 5 एकरांनी सोयाबीन पेरली, अशी सोयाबीन आली. मला सगळे विचार आहे. आता 3 वर्ष झाले, 3च वर्ष झाले सोयाबीन पेरली. आणि मग आम्ही सोयाबीनच्या मस्त आमटी करत असतो. कच्ची असली म्हणजे शेंगा आणतो, ते दाणे करतो. तुरीचे दाणे जसे काढतो आपण तसे. शेतात गेलो, म्हटलं आता आरली असन भरली असन पाहिली, भराचीच होती. म्हटलं शेंगा तर मोठ्या मोठ्या झाल्या, 8 दिवसानं भराची होती. अशी आली. लोकच विचार की ताकी बाणी कहे कृष्ण पार्थ सुन ज्ञानी. तू कर्म करत जा, फळ देणं माझ्या हाती आहे. एकही शेंगीत दाना नाही आला. म्हणून हे जमीन माझा वखरणं डवरणं पेरणं हे माझ्या इकडे आहे. पण तिचा आवरेज म्हणजे तुम्ही दुरुस्त झालेच पाहिजे हे माझ्याकडे नाही. हा अहंकार आहे. एवढा अहंकार सूक्ष्म आहे. त्यासाठी तुम्हाला ते चिंतन करावं लागेल आणि त्यासाठी या उपासना करावं लागेल. मित्र हो, तुम्ही भाग्यवान आहे. पण या मार्गाने चाला तर भाग्य, नाही तर मग तुम्ही म्हणाल काही अक्षरांना मोडला आणि तो पाय आहेच, दवाखान्यापेक्षा जास्त मरून राहिले. कदाचित तुमचाही नंबर लागेल हे जर सोडलं तर. कारण हे युग नाशिवंत युग आहे. या युगात मरणच जास्त आहे. हदच्या फार पाप वाढलं म्हणजे मरणच जास्त असते. आणि तुम्हाला जर खरोखरच ते सुख प्राप्त करायचं असेल तर हे भाग्य लाभलं. भाग्य कुणाला लाभे असे सत्गुण कार्या वेळ जात असे. तर आता विचार करा, हे भाग्य लाभलं. आज जर तुम्ही इथून बाजूने झाले का, आहेच ते आहेच. आणि म्हणून नित्यनेमानं आपण उपासना करावी आणि आपलं जीवन धन्य करून घ्यावं. याच्यासाठी केलं, याच्यासाठी मी आलो इथं जन्माला, का मला ईश्वरत्व प्राप्त करायचं आहे. कहे दास तुकड्या सुनो मुसाफिर, करले प्रभू से पहचान, मत कर झूठा काम. झूठा काम कोणसा आहे? कोण याच्यात खोटं काम कोणी करणार नाही आहे. तर कोणाला म्हटलं झूठा? कारण संत हे एक शब्द एकासाठी बोलत नाही, ते जगासाठी बोलतात. तर मत कर झूठा काम, जो संसारात आहे तो खोटच काम आहे. 2 दिन का मेहमान जग में, मत कर झूठा काम रे, मत कर तू अभिमान. तेरा आना जग में होगा, यही सत्य याद रहेगा. कहे दास तुकड्या सुनो मुसाफिर, करले प्रभू से पहचान. तू या बाकीच्या कोणाच कामासाठी नाही आला. तुला एकच लेकरू आहे, तुला 2च लेकरं आहे. कुत्र्याला 10 लेकरं आहे तरी पोसून राहिली. एकही वर्ग शिकला नाही तरी पोसून राहिली कुत्री. आणि तू एका लेकरासाठी 10 मजली बिल्डिंग बांधून राहिला, 10 डिग्र्या घेऊन राहिला. मग मोठं कोण आहे? आणि तुझ्या मागं अर्धी रात्री उक्षण तरी कुत्री तयार आहे.
आणि तू लाख रुपये कमावतोस तर बायकोले पायट उठून चहा मांडायला भाकर तर दूरच आहे. जा ड्युटीवर दररोज तेच काम, मी नाही मानत चहा. खरी आहे खरी गोष्ट आहे. याचं नाव व्यवहार ना करतो ज्याला परमार्थ कशाला द्या. हो केवढ्याला गोष्टी आहे संसारातल्या. आणि आम्ही तर दररोज अगरबत्तीनं एवढी मोठी पूजा आणि एवढं देवघर आहे आमच्या